जय शिवराय मित्रांनो, सवाष्णी घाटाचा रखवालदार व घाट माथ्यावरून कोकण प्रांताची टेहाळणी या उद्देशाने निर्माण केलेला बलाढ्य गडकोट म्हणजे घनगड किल्ला आपल्या नैसर्गिक बेलाग कड्यांमुळे अति मजबूत समजला जाणारा हा दुर्ग आज आपण या दुर्गाची हवाई सफर करणार आहोत। चला तर मग घनगड किल्ला पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग म्हणून घनगड किल्ल्याला ओळखले जाते। समुद्री सपाटीपासून 2566 म्हणजेच 2566 फूट उंचावर असणारा हा किल्ला एकोल्याचा किल्ला या नावाने देखील ओळखला जातो। पुणे शहरापासून 85 किलोमीटर अंतर तर लोणावळा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर हा मुळशीच्या पश्चिमेला म्हणजेच कोरसबारस या मावळ प्रांतामध्ये स्थित आहे। जर कधी आपण लोणावळा मार्गे किंवा पुणे मार्गे ताम्हिणी घाटातून रायगडकडे प्रवास करणार असाल तर ताम्हिणी घाट सुरू होण्याच्या आधी आंबे व्हॅली संपल्यानंतर एकोले नावाचे एक गाव लागते। याच गावाला लागून असणाऱ्या डोंगरावर हा घनगड किल्ला स्थित आहे। आपण स्वतःचे वाहन घेऊन जाणार असाल तर थेट या एकोले गावामध्ये पोहोचता येते। पावसाळ्यात आता चिखलवाट असल्याकारणाने या गावामध्येच आपल्याला गाडी पार्क करून गडावर अर्ध्या तासाची पायपीट करून पुढे जावे लागते। आणि जर आपण हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात जाणार असाल तर एकोले गावापासूनही अगदी 15 मिनिटं गाडी पुढे नेऊन सतीशिळा मंदिरापर्यंत आपलं वाहन आपण नेऊ शकतो। म्हणजे 10 ते 15 मिनिटाची पायपीट आपली इतर वेळेस कमी होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गडाच्या चढाईला सुरुवात होते। छोटा गड आहे आणि अगदी 2 ते 3 तासांमध्ये संपूर्ण गड फिरून आपण खाली येऊ इतकाच वेळ या गडाच्या ट्रेकिंगमध्ये लागतो। घनगड किल्ल्यावरून तैलबैला, सुधागड, सरसगड, सवासणीचा घाट, सावळ्या घाट यांसारखा ऐतिहासिक परिसर पाहता येतो। यांवरून त्या काळात हा घाट माथ्यावरचा सर्वात महत्त्वाचा गड असावा असा एक अंदाज लावता येतो। शिवाय येथून सुरू होणाऱ्या अनेक घाटवाटा यांच्यावर लक्ष व संरक्षण याच गडाकडून दिले जात असे आणि इथून दिसणारी निसर्ग संपदा कमालच, अवर्णनीय। डोंगर टेकड्यांवर ढग उतरले असून अगदी आपण ढगांच्या बरोबरीने आसमंतात आहोत की काय असा सारखा भास होत राहतो। घनगड किल्ला हा नेमकी कोणाच्या काळामध्ये बांधला गेला हे जरी ज्ञात नसले तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख हा निजामशाहीमध्ये येतो। हा किल्ला कोळी सामंतांकडून अहमदनगरचा निजाम याच्याकडे आला। पुढे निजामशाही बुडाल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीतील सरदार ढमाले देशमुख यांच्या ताब्यात गेला। छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार असलेल्या ढमाले देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेतले आणि त्याचबरोबर 1647 रोजी हा किल्ला स्वराज्यात सामील झाला। पुढे 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला आणि या तहानुसार हा किल्ला मोगलांना द्यावा लागला। पुढे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी 1670-71 या वर्षी हा किल्ला जिंकून घेतला व पुन्हा स्वराज्याला जोडला। पण अल्पावधीतच शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्याला जोडला आणि तो बराच काळ मराठी शाहीतच राहिला। 1700 मध्ये किल्ला शंकरजी नारायण सचिवांच्या ताब्यात होता, परंतु छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला। पंत सचिवांच्या हुकमानुसार कान्होजी आंग्रे यांनी कोरीगड, राजमाची, तुंग, तिकोना, लोहगड यांबरोबर घनगड किल्लासुद्धा जिंकून घेतला। पुढे 1714 मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या मध्यस्थीने छत्रपती शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यामध्ये तह झाला। या तहानुसार छत्रपती शाहू महाराजांकडे हा किल्ला आला।
पुढे भाऊसाहेबांच्या तोतया प्रकरणामध्ये सुखनिदान या कनोजी ब्राह्मण तोतयास याच किल्ल्यावर काही काळ कैदेत ठेवण्यात आले होते। तसेच तोतयाला मदत करणारा धोंडो गोपाळ किलकर यालाही येथेच कैदेत ठेवल्याचा पुरावा हा आपल्याला इतिहासात बघायला मिळतो। पेशवे काळात बारभाई कारस्थान झालं। या बारभाई प्रकरणामध्ये राघोबा दादांना मदत करणाऱ्या सखाराम हरी गुप्ते यांना या किल्ल्यावर कैदेत ठेवले होते। त्यावेळी किल्लेदार अर्जोजी ढमाले हे होते। किल्ल्याचा कारखानीस रामचंद्र गोविंद यांनी सखाराम गुप्तेंना सोडवण्याची योजना आखली। मात्र ही योजना किल्ल्याचे हवालदार अर्जोली ढमाले यांना समजतात या फतव्याने एकूण 8 व्यक्ती सामील होत्या त्यांना पकडण्यात यश आले, पण त्या 8 पैकी 6 जणांना पकडले गेले आणि 2 जण पळण्यामध्ये यशस्वी झाले। त्यांच्यामधील 4 तोफेच्या तोंडी दिले तर 2 उजवे हात तोडण्यात आले। फितुरी उघड झाल्याने गुप्तेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला, परंतु 1779 मध्ये किल्ल्यावरच सखाराम हरी गुप्ते यांचा कैदेतच मृत्यू झाला। सखाराम हरी गुप्तेंची पत्नी त्यांना भेटायला किल्ल्यावर येण्यास निघाली होती। तिला वाटेतच तैलवेला घाटाजवळ गुप्ते यांच्या मृत्यूची बातमी मिळाली। या बातमीच्या बसलेल्या धक्क्यामुळे त्या घाटातच तिचे निधन झाले आणि तेव्हापासून त्या घाटाला सवाष्णीचा घाट अथवा सतीचा घाट असं संबोधलं जातं। 1777 ते 1783 या काळात महिला कैद्यांबरोबर अनेक राजकैदी या किल्ल्यावर ठेवल्याचे उल्लेखही इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये सापडतात। पेशवाईच्या शेवटी हा किल्ला बाळाजी कुंजीर यांच्या ताब्यात होता। बाळाजी कुंजीर यांच्याकडून कर्नल प्रॉन्थर याने हा किल्ला कोणतीही लढाई न करता अगदी फितुराईने मिळवून घेतला आणि 17 मार्च 1818 मध्ये या किल्ल्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकू लागला। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण घनगड किल्ला व आजूबाजूचा परिसर म्हणजेच सवाष्णीचा घाट हा पाहिला। हा घनगड किल्ला आणि सवाष्णीचा घाट आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।